सो इथे खेळून आम्ही आता निघालेलो आहोत. खूप एक्झॉस्ट झालेलो आहोत. थोडी मॅगी खाल्ली आहे तिघांनी पण, कारण एवढ्या बर्फातून आलं. गरम गरम इथे भेटते ती मॅगी आणि उकडलेले चणे. पण चण्यानी परत गॅसचे वगैरे प्रॉब्लेम होतील, हे जाणार आहे म्हणून सांगते. चण्यानी गॅसचे प्रॉब्लेम होतील म्हणून आम्ही मॅगीच खाल्ली सध्या तरी. आता खाली जाऊन व्यवस्थित लंच करू. सो फ्रेंड्स, नाव टुडे इज 31st आणि आपण आपलं 31st लास्ट डे ऑफ 2025 सेलिब्रेट केलं आहे 0 पॉईंटला. तर आमची ही ट्रिप खूप ॲडव्हेंचरस होती आणि आता आजचा लास्ट डे आहे. सो आम्ही आता जाऊ, एन्जॉय करू हॉटेलवर आणि उद्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करू नवीन वर्षात. तर असेच अजून ट्रिप्स जर तुम्हाला बघायचे असतील तर आम्हाला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा. कुठल्या लोकेशनला तुम्ही आम्हाला सांगताय व्हिजिट करायला, किंवा कुठली अशी ब्युटिफुल लोकेशन आहे जिथे आम्हाला असे व्ह्यूज भेटतील, असं क्लायमेट भेटेल आणि असे छान छान लोक भेटतील. घे बापरे, मी तर आत्तापर्यंत फ्रीजमध्येच बघितला होता. मी खरंच रिअलमध्ये बर्फ बघितला नव्हता. आणि हां, म्हणजे एकदा फक्त बघितलेला, एक्सपिरियन्स नव्हता केला. जेव्हा मनालीला गेलो होतो तेव्हा तो सीझनला वरचं सगळं जे होतं ते त्यांनी रिस्ट्रिक्ट केलेलं, त्यामुळे आम्हाला बर्फाच्या अशा एरियात जायला भेटलं नव्हतं. सो आम्ही खालूनच परत आलेलं, लांबूनच बघितलेलं. थंडी एक्सपिरियन्स केली होती थोडीफार, बट हे एक्स्ट्रीम होतं 0 डिग्री वगैरे. खूपच सॉलिड एक्सपिरियन्स होता. असेच आमचे छान छान 31st दर वर्षाला असो आणि असेच प्लॅन करत राहू तुमच्यासाठी. खास ब्लॉग एन्जॉय करत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, सगळ्यांसोबत शेअर करा. चारी दिशेला आपल्याला बर्फच बर्फ. नमस्कार मित्रांनो, ट्राय ऑन टूर 6 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर बर्फात खेळून बघा कशी कंडिशन झाली आहे. बर्फाची थंडी बिलकुल सावरत नव्हती. त्यात मनूंनी तर रडून रडून गोंधळ केला. तुम्ही तर बघितलं लास्ट ब्लॉगमध्ये. मनूनी आणि आम्ही खूप एन्जॉय केलेलं, पाहिजे तसे घसरून घसरून बर्फावर मजा केलेली. पण बिहाइंड द सीन्स नंतर काहीतरी वेगळेच झाले. फोटो पण काढणं नको. तर फ्रेंड्स, जाताना सुद्धा भरपूर फोटोहॉलिक स्पॉट्स लागले होते, पण एकही फोटो काढण्याची इच्छा नव्हती, कारण तब्येत इतकी खालावली होती. आणि त्याचबरोबर आम्ही येताना डिसाईड केलं, अरे येता येता आपण ना इथे उतरून फोटोज काढूया, म्हणजे छान छान येतील, असं सगळं डिसाईड केलं होतं. त्याचबरोबर नवीन नवीन कपडेसुद्धा नेले होते जे बर्फामध्ये छान दिसतील, पण काहीच आम्ही चेंज करू शकलो नाही. एन्जॉय खूप केलं आणि त्याचबरोबर मेमरीज पण भरपूर गॅदर केली होती. पण बर्फामध्ये इतका वेळ खेळून खेळून अगदी थंडी भरली होती बॉडीला आणि ते कळत सुद्धा नाही आपल्याला. कारण एक साईडला मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हणाले ना, ऊन सुद्धा सहन होत नाही. एकदम कडक ऊन होतं, त्यामुळे चटके सुद्धा लागत होते, पण आतमध्ये बॉडी एकदम गार पडली हे कळलंच नाही. आणि मनूची तर रिॲक्शन एकदम अजबच होती. आम्हाला वाटलं ती सांगेल किंवा आता बस करूया असं, पण नाही. आम्ही जसे निघालो आणि अर्ध्या रस्त्यात पोहोचलो, ती जोर जोरात रडायला लागली होती. आम्ही तिला विचारतोय काय झालं, ऑक्सिजन वगैरे लावतोय, ती इतकी रडायला लागली जोर जोरात की आम्हाला कळलंच नाही. आणि मग खाली गेल्यावर बघितलं तर एकदम फ्रीज झाली होती, एकदम हात वगैरे. आम्ही पटापट जॅकेट्स काढले, आमची खूप घाई उडालेली. त्याचमुळे आम्ही मॅगी वगैरे खाल्ली, तिथले काहीच आम्ही व्हिडिओ नाही काढले. त्यामुळे मी फक्त तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करते आहे. बर्फामध्ये फक्त तोंडातून वाफा निघत होत्या आणि ती एक्सप्रेस नव्हती करत की तिला थंडी वाजत होती. काय बोलू काय करू असं तिचं हाल झालेला आणि आम्ही घाबरलो होतो. त्यामुळेच आम्ही व्हिडिओकडे काहीच लक्ष दिलं नाही. आमची खूपच घाई उडाली होती. पण त्याचबरोबर तिकडे आजूबाजूला जेवढे पण शॉप्स होते त्यांनी आम्हाला हेल्प केली. तर गाईज, मी तुम्हाला इथे त्यांनी वूड कट केलंय बिफोर स्नोफॉल, सुकी लकडी त्यांनी. पण ती काटण्याची पद्धत पण एवढी भारी आहे ना, एवढं छान. ते वूडचे लॉग्स पण एवढे ब्युटिफुल वाटत आहेत, एकदम प्रॉपर त्याच डायमीटरमध्ये किंवा त्याच सेंटीमीटरमध्ये कापल्यासारखे वाटत आहेत. तुम्ही बघू शकताय. गाडी आली आहे, जरा थांबा. आणि इकडे घरं बघा, इन्सुलेटेड, म्हणजे गरमी प्रोटेक्टेड असण्यासाठी वूडचे घर कसे बांधतात ते दाखवलं. मेन्स ॲट वर्क.
इकडच्या रोडचं काम चालू आहे, पण त्या ज्या मुली वगैरे काम करत असतात, लेडीज असतात, त्या पण इतक्या सुंदर नटून असतात ना, छानपैकी म्हणजे मफलर, स्कार्फ आणि त्यांच्या अंगावरचे जॅकेट्स, त्यांचा जो पेहराव असतो ना तोच एकदम ब्युटिफुल आहे ॲक्च्युली. आणि त्या तेवढ्या आणि मेनली सजून धजून असतात त्या दिवशी मी मार्केटमधल्या पण लेडीज अरे काय सुंदर सुंदर नटलेल्या होत्या. एक तर त्यांचं स्किन टोन आणि ग्लास स्किन, कोरियन स्किन आहे त्यांच्याकडे एकदम. सो इथे ब्लॉग्स बघून घ्या किती छान कट केलेत. इथे नेचर ब्युटी सोबत लोकांमध्ये पण खूप छान ह्युमॅनिटी आहे. एकदम छान गुड हार्टेड लोक आहेत इथे. ते आम्हाला सगळ्यात जास्त आवडलं. खूपच हेल्पिंग नेचर आहे इकडच्या लोकांचं. प्रत्येक गोष्ट दाखवूशीच वाटते. ती व्यवस्थितपणा आहे ह्यांच्यामध्ये. जागा लिमिटेड असल्यामुळे पण ते कॉलम्सचे पण घरं बांधली जातात. अजून पण लाकड इथे आहेत. फेसला आईस ट्रीटमेंट दिल्यासारखं वाटतंय. एकदम कोल्ड वॉटरमध्ये फेस डिप केला. खूपच छान फिलिंग होती. आणि नॅचरल वॉटरमध्ये स्किन क्वालिटी अजूनच छान होऊ शकते असं मला वाटतं. डुबाना है किसको? ऐसे दिस इज कॉल्ड खब्जी. खब्जी किससे बनता है ये मैदा में आपका सम घी, बटर, शुगर्स वगैरह ऐड करके यू हैव टू फ्राई. और हमारे अभी महाराष्ट्र में बनता है सेम. त्याला काय बोलतात ते अशी फोल्ड करतात ना, करंजी सारखी बनते. वो तूने बनाया ना एक बार ऐसे फोल्ड करके. कुछ तो बोलते हैं उसको. सेम ऐसे ही बनता है. ओके. और आप किसके साथ खाते हो? चाय? स्नैक्स टाइप. सुबह चाय वाले से साथ ही. मस्त है ना. अच्छा है. लाइक जैसे हमारा गेस्ट अराइव होते हैं घर में, सो आगे चाय के साथ. थँक यू. अरे ऐसे हॅलो. तर आत्ताच आम्ही 0 पॉईंटवरून आलो, पण तिथे 0 डिग्री तर माहितीच आहे, त्याचं नावच आहे. पण तिथे -1, -2 पर्यंत टेम्परेचर गेला होता. आम्ही खूप धमाल केली आणि खूप जास्त एक्झॉस्ट झालो आणि मग आता आलोय आणि बघा बसलोय. पण जो एक्सपिरियन्स होता तो खूपच छान होता. जेवढं आम्हाला दाखवता आलं तेवढं तर मी दाखवलंच आहे. सो फ्रेंड्स, आता एक्सपिरियन्स कसा होता काय होतं ते तर सांगितलं आहे. बट इथे यायसाठी काय काय करावं लागतं. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला परमिट घ्यावा लागतो, जो 2 days ॲडव्हान्समध्ये घ्यावा लागतो. तर तुम्ही जेव्हा हॉटेल इथे बुक कराल, मे बी त्यांच्याकडनंच तुम्ही चेक करा परमिट ते अरेंज करतात का, किंवा मग गँगटॉकमध्ये जर तुम्ही स्टे घेणार असाल तिथे चेक करा. बट तुम्हाला कुठल्या तरी रजिस्टर्ड टूर ऑपरेटर थ्रू परमिट घ्यावा लागेल. आम्हाला परमिटची कॉस्ट पडली 2500 फॉर लाचुंग आणि नथुला पाससाठी 3000. नेक्स्ट टिप की जो रोड आहे, ठीक आहे, बरेच लोक असे म्हणतात की खूप खराब आहे, खूप डेंजर रोड आहे. तर ह्यापेक्षा मला वाटतं दार्जिलिंगचा रोड खूप डिफिकल्ट आहे. हा रोड ओके होता, थोडं मध्ये कुठे कुठे खराब होता. तर रोडचं तेवढं काही इश्यू नाही आहे, फक्त तुमचे ड्रायव्हिंग स्किल्स चांगले हवेत. आणि मंगनमध्ये एक लास्ट पेट्रोल पंप आहे, तिथे नक्की फ्युअल अप करून घ्या व्हेकल, कारण पूर्ण स्टीप स्लोप आहेत, फ्युअल लवकर संपतो. बट आम्ही तिकडनं आलो फ्युअल अप करून लाचुंगवरनं आम्ही माउंट कटावला काल गेलो होतो, तिथे जाऊन आलो. ते अप्रॉक्सिमेटली 30 किलोमीटर्स आहे. आणि आज आपण 0 पॉईंटला जाऊन आलो होतो, जे ऑलमोस्ट 60 to 80 किलोमीटर्स आहे. तर ही पूर्ण जर्नी आपण कंप्लीट केलेली आहे आणि अजून 1/4च फ्युअल आपलं संपलेलं आहे, अजून 3/4 बाकी आहे. तर आता मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगते
नथुला पासला आपण गँगटॉकमध्ये गेलो होतो. खूपच छान. तिकडे सांगितलं होतं आम्हाला की आम्हाला असं वाटलं लाचुंगला जे 0 पॉईंट आहे ते जास्त रिस्की आहे. तिथे लहान मुलं मोठ्यांना श्वास घेता येत नाही, त्यामुळे ऑक्सिजन कॅरी करायला लागतात. बट जेव्हा आम्ही तिकडे पोचलो आणि शेर्पा होमस्टेमध्ये त्यांनी ते अंकल आंटी खूपच छान होते आणि ते अंकल होते ते आर्मीमध्ये होते अगोदर आणि त्यामुळे त्यांचे पण एक्सपिरियन्सेस आम्ही खूप छान जवळून अनुभवले. किती म्हणजे एक सोल्जर जो असतो ना तो फक्त आपण ऐकतो की आपली इंडियाची देखभाल करतात, बट ते ना फक्त इंडियापर्यंत नाही तर प्रत्येक गोष्टी इकडची लोकच तशी आहेत. आम्हाला तर सगळ्याकडे जाऊन हा एक्सपिरियन्स आला की प्रत्येक छोट्या गोष्टीत पण ते लोक ऑब्झर्वेशननेच आपल्याला अगोदरच सांगतात की तुम्हाला कुठे डिफिकल्टी न येण्यासाठी टिप्स देतात. तर तसंच त्यांनी आम्हाला नथुला पासला जाताना सांगितलं, रात्रीच तुम्ही मॉर्निंगला जाणार आहात ना, तुमच्याकडे लहान मुलगी आहे तर तिला ऑक्सिजनचा त्रास, तिची सगळ्यात जास्त काळजी घ्या आणि त्यासाठी काय काय करा. तर जसं तिकडे पॉपकॉर्न खायचं सो दॅट आपल्या बॉडीमध्ये हीट जनरेट होते, कारण स्लोप एरिया आहे. तर त्यासाठी पॉपकॉर्न, किटकॅट शुगर लेवल लो नको होण्यासाठी यूज करा आणि ऑक्सिजन पंप जे आहेत ते सोबत घेऊन जायचे असतात. सो जसं तुम्हाला सांगितलं यांनी की असं काळजी घ्यायची आहे. तर ऑक्सिजन वगैरेचा इश्यू होतं ते आम्हाला आधीच माहिती पडले, तर आम्ही स्वतः घेऊन आलेलो बरोबर ऑक्सिजन सिलेंडर. बट या पॉईंटला पण भेटतात ऑक्सिजन सिलेंडर, फक्त थोडे कॉस्टली असतात. दुसरी गोष्ट जो रूट आहे तर आम्ही पेलिंगवरनं निघालो होतो मॉर्निंगमध्ये आणि मग आम्ही तिथून आपलं नामची करून एक हे आहे टाऊन आहे, तिथे 2 हे केले स्पॉट केले जे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणारच आहेत. ते करून मग आम्ही रवांगल्याला गेलो. तिथे आम्हाला खूप उशीर झाला, म्हणजे ऑलमोस्ट 6 वाजलेले, कारण अंधार पूर्ण झाला होता. आणि मग आम्ही रात्री लेट नाईट पोचलो. तर जसं यांनी सांगितलं की ते शेर्पाचे जे ओनर आहेत ते कंटिन्यू आम्हाला कॉल करत होते, कुठे पोचलेत, काय पोचलेत. आणि रात्री आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा बरं एवढं सामान कसं घेऊन जाणार, तर ते 2 पोरं सोबत घेऊन आलेले सामान वगैरे कॅरी करायला. तर खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा हा. फक्त एक लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेव्हा लॉंग रूट्स करताय किंवा माउंटेन्समध्ये ड्राईव्ह करताय, टायरचं एअर प्रेशर प्रॉपरली चेक करा, कारण आम्हाला 2-3 वेळा सिग्नल आले होते. मग आम्ही रात्री एका ठिकाणी थांबून नायट्रोजन फिल करून घेतलेलं, कारण एअरचं प्रेशर कंटिन्युअसली ड्रॉप होत होतं, कारण टेम्परेचर पण तेवढं व्हेरी होत होतं. सकाळी 10-12पर्यंत, रात्री कधी 5-6पर्यंत जात होतं. सेकंडली आम्ही काय डिसाईड केलं की स्टार्टिंगला जेव्हा आम्ही समृद्धीला होतो त्यावेळी एक इन्सिडेंट झाला होता की ऑलमोस्ट एम्प्टी झाली होती आमची व्हेकल, बट हायब्रिड असल्यामुळे आपण जस्ट पेट्रोल पंपवर पोचलो होतो. तर जेव्हा पण क्वार्टरपर्यंत टँक येते लगेच रिफिल करून घ्या आणि फुल करा, कारण माउंटन्समध्ये कधी ट्रॅफिक लागेल हे सांगता येत नाही आणि रोड्स पण खूप स्टीप स्लोपवाले आहेत, तर फ्युएल कन्झम्पशन नॉर्मली हाय असतो. आम्ही तेच फॉलो केलं, तर हे तुमच्यासाठी सजेशन राहील. हे म्हणू, मग तुला आज 0 पॉइंटला कसं वाटलं स्नो मध्ये खेळून? कुणाला भेटली आज तू? एल्साला भेटली. एल्साच्या घरी गेली होती. कसं वाटलं सांग? छान. खूप एन्जॉय केलं. कसं केलं सांग? ओलाफ बनवलं हा आणि स्लाइड केली. हो, आणि अजून काय काय केलं? आणि स्नो उडवलं. मग तुला मजा आली? हम्म. हो, परत जायचं आपण. हा, थंडी होती तिथे? तुला वाजली थंडी? हो. खूप वाजली. तुला ट्रिप मध्ये किती टॉयज घेतले सांग? माझे बार्बी टॉयज घेतले. हा, आणि एल्सा ना घेतले ना? अजून काय घेतलं? मेकअप सेट पण घेतलाय ना एक? मेकअप सेट. अजून काय घेतलं? किचन किचन पाउच. आणि अजून आठव लवकर. पेन्स घेतले खूप वेगवेगळे ना? पेन्सिल. पेन्सिल पण घेतली. टायमर पेन्सिल. हो, अजून काय घेतलं मनूला? बस? अरे अजून खूप काय काय घेतलंय. पण घेतली होती. हा ना? हाती पण घेतला. हो ना? अजून काय घेतलं होतं? मम्मा डॅडा बार्बीचे आणि फॅमिली घेतली ना? तुला छान वाटली ट्रिप? हा, एवढे टॉयज तुम्हाला घेतलेस.
हा ना. आणि तुला ट्रिप कशी वाटली सांग. छान वाटली. परत जायचं ट्रिपला. हा, आणि स्कूल आपली ट्रिप झाली की जाणार ना. हा जाणार नेहमीच जाणार. नेहमीच जाणार. ओके. टीचर मला सारखं पाठवते लिहायला. अरे मग ते लिहिणार ना. बेल. कहाँ लगाओगे. यहीं पे रखोगे. हाँ वहाँ पे रख लेते हैं. थैंक यू. कि ग्लास एक बोला था मैंने उनको एक्स्ट्रा 2 ही ग्लास है ना उसके लिए बेबी के लिए चाहिए. ठीक है सर, और ले देंगे सर. जो परमिट है वो सुबह 7 बजे तक ही है, तो उधर हमको पहुंचने के लिए उतना टाइम तो जाएगा. उतने तक 5 बजे निकल के 7 भी बजे पहुंचना. उन्होंने बुलाया. उधर वो चेक पोस्ट है ना. हाँ संकल. नहीं तो वो रास्ता बंद हो जाएगा. 7 बजे नहीं पहुंचेगा तो फिर घुसने नहीं देता है, तो इसलिए हमको इसीलिए जल्दी उन्होंने निकलना. बोला कि जल्दी निकलना पड़ेगा. यहाँ से ऑलमोस्ट 1-1.5 घंटा लगता है, इसलिए हम 5:30 को ही ठीक है निकले. सर, इधर मैं बोल दूंगा. वो लोग का गाड़ी तो नहीं रहेगा. अभी दूसरा लोग आने से भी मैं बोल दूंगा सर. और फिर हम थोड़ा कॉल करेंगे बाद में रिसेप्शन पे. सामान वगैरह आप अभी रखवा देंगे. एक बैग बस हमारा जो कपड़ों का है वही ऊपर रहेगा. वो हम ले जाएंगे. और मैं क्या बोल रही थी, डिनर कितने बजे चालू होगा. डिनर तो आज तो 8 जी सर, वही टाइम है ना 8 का. वो जब भी बन जाएगा कॉल करूंगा सर. हाँ चलेगा, कोई बात नहीं. हम थोड़ा ये करके, आज दोपहर में खाना नहीं खाया इसलिए भूख लगी थी. दीजिए ना करो. हाँ ठीक है. थँक यू सो मच. ग्लास बाद में देंगे तो भी चलेगा. चलेगा. हां. सो हा आहे त्यांचा चिकन ड्राय फ्राय आणि एकदम टेढ़ा लग रहा है क्या. राईस. सो गाईज ब्लॉगमध्ये पुढे काय झालं बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ट्राय ऑन टूर 6 आणि पुढे आमचा प्रवास कसा घरापर्यंत आम्ही कंप्लीट केला ते सुद्धा बघा पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. ब्लॉग्स आवडत असतील आणि सिक्कीम सिरीज आवडत असतील तर प्लीज फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण पुढच्या ब्लॉगमध्ये कम्प्लिटली आपला परतीचा प्रवास आणि रात्री कसा एन्जॉय केला 31st ते बघायला भेटणार आहे. तर चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.